नाशिकमधील खड्ड्यांवरून सुरू झालेला भुजबळ विरुद्ध महाजन संघर्ष थेट पालकमंत्री पदापर्यंत पोहोचल्याचं दिसतंय। कारण नाशिकमध्ये खड्ड्यांवरून राजकारण तापलं असतानाच खड्डेमुक्त नाशिकसाठी भुजबळांना पालकमंत्री करा अशी मागणी करणारे बॅनर शहरभर लागल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे नाशिकच्या पालकमंत्री पदावरून पुन्हा राजकारण तापलंय। बघूयात नेमकं काय घडतंय। कुंभमेळा आमच्या नाशिकमध्ये व्हायला पाहिजे, पण तो आमच्या मुळावर येता कामा नये। आमची माणसं जे मरता कामा नये, याच्याकडे काय कोणी लक्षच देत नाही। एवढे खड्डे आणि एवढं बेकार नाशिक कधी नव्हते। आपले मंत्री गिरीश महाजन त्याने सुद्धा लक्ष दिलं पाहिजे ना। नाशिकच्या खड्ड्यांवरून 2 दिवसांपूर्वी भुजबळांनी थेट नाराजी व्यक्त करत एवढं बेकार नाशिक कधीच नव्हतं अशी घणाघाती टीका केली। या टीकेच्या 2 दिवसानंतर सोमवारी नाशिक शहरात सर्वत्र भुजबळांच्या पालकमंत्री पदाची मागणी करणारे बॅनर्स लागल्याचं पाहायला मिळालं। छगन भुजबळांना पालकमंत्री करा, नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढा अशा आशयाची मागणी या बॅनर्समधून करण्यात आली। राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी या बॅनरबाजीद्वारे मुख्यमंत्री फडणवीसांना आवाहन केलं। भुजबळ साहेब इथे जर असते तर आज नाशिकची अशी दुर्दशा किंवा अशी अवस्था झाली नसती। कारण की या अगोदर आपण बघितलं आहे की कुंभमेळ्याचं नियोजन हे कुंभमेळ्याचं या अगोदर नियोजन जे भुजबळ साहेबांनी केलं होतं ते अतिशय सूक्ष्म आणि चांगल्या पद्धतीने केलं होतं। नाशिककरांना त्रास नव्हता। आता कुंभमेळा जरी असेल पण अनावश्यक जे खोदकाम केलं गेलं आहे किंवा जे भविष्यात जे कामं व्हायला पाहिजे होते ते कुंभमेळ्याच्या अगोदर करणं काही गरजेचं नव्हतं। विशेष म्हणजे मागील 2 दिवसांपासून भुजबळ आणि महाजनांमधील वितुष्ट वारंवार समोर येत आहे। शनिवारी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळा अनावरण प्रसंगी देखील दोन्ही नेत्यांमधला दुरावा दिसून आला। त्यातच आता भाजपचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीनंच शहरात भुजबळांच्या पालकमंत्री पदासाठी बॅनरबाजी केल्यानं महायुतीतली पालकमंत्री पदाची चढाओढ पुन्हा समोर आली। या मुद्द्यावरून राज्याचं राजकारण सुद्धा तापल्याचं दिसलं। कोणी पालकमंत्री झाल्यानं शहर खड्डेमुक्त होणार असतील तर मुख्यमंत्र्यांनी विचार करावा असा टोला राऊतांनी लगावलाय। तर पालकमंत्री फडणवीस ठरवणार असं म्हणत नवनाथ बन यांनी बॅनरबाजीवर टीका केली आहे। कोणी पालकमंत्री झाल्यामुळे किंवा बदलल्यामुळे नाशिककरांच्या जीवनातले खड्डे दूर होणार असतील तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विचार करावा। सध्या नाशिकची जबाबदारी भाजपच्या चंपतरायकडे आहे। त्याच्यामुळे हे खड्डे वाढत आहेत, भ्रष्टाचार वाढतो, हे खरं आहे। कुंभ होणार आहे तिथे, म्हणून ते भाजपचे चंपतराय बसलेत ना तिथे, मंत्री आहेत ना ते। त्या भाजपच्या चंपतराय यांचं लक्ष खड्ड्यांपेक्षा किंवा उत्तम कामापेक्षा ठेकेदारां आणि कमिशनबाजी ह्याच्याकडेच आहे। नाशिकमध्ये 4 लोकांचं सरकार आहे कुठे? आमच्या ठाण्याचे पालकमंत्री आहेत कुठे? आज जर एवढ्या लोकांचा मृत्यू होत असेल आणि तरी सुद्धा जर पालकमंत्र्यांना जाग येत नसेल, सरकारला जाग येत नसेल, बांधकाम मंत्र्यांना जाग येत नसेल तर आम्ही प्रश्न कोणाला विचारायचे की तुम्ही फक्त खासदार आणि आमदार बोलण्याच्याच पाठी राहणार आहात? नाशिकचं पालकमंत्री कोण होणार हे बॅनरवरून ठरत नाही। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा तो पूर्ण अधिकार आहे। देवाभाऊ योग्य वेळी योग्य निर्णय घेतील। देवाभाऊ निर्णय घेण्यासाठी सक्षम आणि समर्थ आहेत। त्यामुळं कितीही बॅनरबाजी केली तरी त्याचा काहीही परिणाम होत नाही। बॅनरबाजी करून पालकमंत्री आणि मंत्री झाले असते तर महाराष्ट्रामध्ये हजारो पालकमंत्री असते आणि हजारो मंत्री असते। बॅनरबाजी करून काहीही होत नाही। सध्या नाशिकची जबाबदारी सांभाळणारे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांनी या बॅनरबाजीवर सावध प्रतिक्रिया दिली। छगन भुजबळ ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्या कार्यकर्त्यांच्या भावना मी समजू शकतो, पण पालकमंत्री पदाचे सर्वाधिकार मुख्यमंत्र्यांकडे असल्याचं महाजनांनी स्पष्ट केलं। भुजबळ साहेब सिनियर आहेत, ज्येष्ठ आहेत, निश्चित त्यांच्या भावना मी समजू शकतो त्यांच्या लोकांच्या। आणि मग या संदर्भामध्ये मला वाटतं सर्व अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदयांना आहे, ते या बाबतीवर निर्णय घेतील। दरम्यान नाशिकमधील या बॅनरबाजीवर भुजबळांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली आहे। नाशिकमध्ये रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे 5 जणांचा मृत्यू झाल्याचं लोक बोलत आहेत, पण याचा अर्थ छगन भुजबळ यांना पालकमंत्री करा असा होत नाही असं भुजबळांनी स्पष्ट केलं। ते बोर्ड ज्याने ते बोर्ड लावले त्यांच्याकडे नापसंती व्यक्त केलेली आहे आणि ते बोर्ड ताबडतोब काढायला सांगितले। सातत्याने हा वाद समोर येतो, म्हणजे नाही काय वाद बीत नाही, वाद तुम्ही वाढवता, आमच्याकडे काय वाद नाही। मग कोण मग म्हणाला तुम्हाला सांग, कधी वाद झाला याच्यावर? नियुक्ती का थांबली मग पालकमंत्री? ते मला काही माहीत नाही।
नाशिकमधील खड्ड्यांनी 5 बळी घेतल्यानं हा प्रश्न गंभीर बनलाय. त्यातच खड्डे बुजवण्याच्या कामाला 24 तास होत नाही, तोच पुन्हा एकदा रस्त्यांवर खड्डे दिसू लागले आहेत. त्यामुळे नाशिकची स्थिती भुजबळ म्हणतात तशी बेकार झाली आहे हे बऱ्याच अंशी खरं ठरत आहे. त्यातच आता राष्ट्रवादीनं पालकमंत्री पदाचा मुद्दा उपस्थित करत आपल्याच मित्रपक्षाची कोंडी केल्याचं दिसतंय. त्यामुळे एकीकडे रायगड आणि आता नाशिकमध्येही भुजबळ समर्थक आक्रमक झाल्यानं पालकमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. नाशिकहून सागर गायकवाडसह ब्युरो रिपोर्ट झी 24 तास.